लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स। फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह। पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजा जवळ, नाशिक। संपर्क 96 89 78 68 17। वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक। अरुणोदय लेबर सोसायटी प्रकरण तापले। बनावट सह्या अंगठ्यांच्या आरोपांमुळे पुन्हा आमरण उपोषण। 2 दिवसात कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा। सुरगाणा तालुक्यातील साजोळे येथील अरुणोदय मजूर सहकारी संस्था मर्यादित प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे। न्याय मिळत नसल्याचा आरोप करत बोरगाव येथील श्रीमती अलका अरविंद दुसाणे यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। उपोषणस्थळी बोलताना तुषार पोद्दार यांनी गंभीर आरोप करत सांगितले की संस्थेच्या कारभारात कथितपणे मोठा गैरव्यवहार झालेला असून मयत व्यक्तींच्या नावाने बनावट सह्या आणि अंगठ्यांचे ठसे वापरून संस्थेचे हस्तांतरण करण्यात आलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणात काही शासकीय अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। पोद्दार यांनी सांगितले की यापूर्वीही न्यायासाठी उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे। अलका दुसाणे यांनी विविध शासकीय कार्यालयांकडे अनेक वेळा लेखी आणि तोंडी तक्रारी दिल्याचा दावा केला आहे, मात्र त्यावर अद्याप प्रभावी कारवाई न झाल्याने त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। त्या वयोवृद्ध असून उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईडचा त्रास असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जाते आहे। दरम्यान उपोषणादरम्यान आणखीन एक गंभीर प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे। तुषार पोद्दार यांनी पोलीस आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीत काही व्यक्तींनी उपोषणस्थळी येऊन दमबाजी केल्याचा दावा केला आहे। तसेच 112 वर संपर्क केल्यानंतर घटनास्थळी आलेल्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांना समज देण्याऐवजी स्वतःला आणि त्यांच्या वडिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे सहकारी संस्थांच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत। प्रशासन या आरोपांची चौकशी करून कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की पुढील 2 दिवसात या प्रकरणात ठोस आणि कायदेशीर कारवाई झाली नाही तर आत्मदहन करण्यात येईल। त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता अधिकच वाढलेली आहे। प्रशासनाची पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। अरुणोदय लेबर सोसायटीचे बनावटीकरण केलेले आहे। मयत माणसाच्या खोट्या सह्या अंगठे घेऊन ती सोसायटी पारस जाधव, ज्योती गणेश जाधव यांनी ती त्यांच्या नावावर केलेली आहे। आणि यामध्ये यार ऑफिसच्या काही अधिकारी, काही सहाय्यक निबंधक ऑफिसचे अधिकारी यांच्या संगमताने ती सोसायटी त्यांच्या नावावर केलेली आहे। आज मी या ठिकाणी 4 वेळा आमरण उपोषण केलं, त्यानंतर एकदा आत्मदहन पण केलेलं आहे। पण त्यांनी मला दरवेळेस फक्त लेखी आश्वासन दिले, दर महिन्याला आम्ही गुन्हा दाखल करू, पण त्यांच्यावर कोणाचा राजकीय काही वरद हस्त आहे का काय आहे असं मला काही कळत नाही। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्याने ही सोसायटी घेतलेली आहे तो एक मटका किंग म्हणून आहे, गणेश पाटील हा हातगरचा। त्याच्यामुळे सर्व पोलीस डिपार्टमेंट हा त्यांच्या बाजूने आहे। पहिल्याच दिवशी आम्ही ज्यावेळेस उपोषणाला बसलो त्यावेळेस 10 ते 15 गुंड इथे त्याने पाठवले। पोलीस डिपार्टमेंटच्या समोर PI देशमुख साहेबांनी सुद्धा त्या गुंडांना काही न करता मला शिवीगाळ केली, अशी तक्रार मी कर्णिक साहेबांना केलेली आहे। कर्णिक साहेबांनी त्यांच्यावर कारवाई करतो असं मला आश्वासन दिलेलं आहे। आणि आज रोजी सुद्धा माझ्या सासूबाईंना त्यांनी बळजबरी दवाखान्यात घेऊन आज पण हे उपोषण हे करण्याचा प्रयत्न केला, खंडित पाडण्याचा प्रयत्न करत होते पोलीस लोक। SP ऑफिस स्वामी साहेबांना भेटायला गेलो असल्यामुळे तिथून आलो, त्यानंतर इथे माझ्या सासूबाईंना बोलवलं। आज रोजी मी
उपोषणकर्त्यांच्या बाजूने असं बोलत आहे की 2 दिवसापासून त्यांनी अन्न पाणी कुठलेही काही घेतलेलं नाहीये. त्याच्यामुळे त्यांच्या बाजूने मी आज बोलतोय. जोपर्यंत त्या लोकांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमच्या सासूबाई या उपोषणाला ठाम आहे. प्रशासनाकडून आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये. या पुढील आपली भूमिका काय असणार आहे? या पुढील भूमिका अशी आहे, जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार आहे. समोरचा व्यक्ती हा मटका किंग आहे, त्याच्याकडे भरमसाठ पैसा आहे. मग त्याने पैशाचा वापर करून ते काही दिले असतील, त्याच्यामुळे अधिकारी लोक त्याच्या बाजूने बोलले. त्या गुंडांना काही कारवाई केली नाही. आम्ही 112ला फोन केलेला होता, तर ते गुंडां इथे बसतात त्यांच्यासमोर आम्हाला शिवीगाळ केली. त्याची क्लिप सुद्धा आमच्याकडे आहे. अधिकारी त्यांना न बोलता ते आम्हाला शिवीगाळ केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? मला एकच अपेक्षा आहे, जी सोसायटीने ज्यांनी बनावटीकरण केलेले आहेत, जे अधिकारी आहेत, चेअरमन वाईस चेअरमन आहेत, अजून कोणी काही दोषी असतील त्यांच्यावर फौजदारी सारखा गुन्हा दाखल करावा हीच आमची मागणी, बाकी काही नाही. सर्वसाधारण नागरिकांना असा संदेश देऊ की आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, सर्वसाधारण माणसाचं हे काम राहिलेलं नाहीये. मी 3 ते 4 वर्षापासून या कार्यालयात चक्रा मारतोय. आतापर्यंत माझा किती खर्च काय झाला मलाच माहिती आहे, कारण की 3 ते 4 वेळा इथे माझं उपोषण झालं. 101 वेळा इथे माझ्या चक्रा मारल्या गेल्या. फक्त आश्वासन देतात, काहीतरी चाटा मारतात, आत्ता करतो उद्या करतो, हा अहवाल आला नाही तो अहवाल आला नाही. त्यांचे सर्व अहवाल आहेत माझ्याकडे, ते मी पुराव्यानिशा देणार आहे. अरुणोदय मजूर सहकारी संस्था नेमक्या कोणत्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहे आपल्या कार्यालयात? अरुणोदय मजूर बांधकाम व दळणवळण सहकारी संस्थेची बनावट सभासद झाल्याबाबतची तक्रार प्राप्त झालेली आहे. त्यात चौकशी अहवालाच्या आधारे आम्ही सरकारी वकिलांचं मार्गदर्शन घेण्यासाठी जे मार्गदर्शन मागितलं होतं ते मार्गदर्शन आज आम्हाला प्राप्त झालेलं आहे. त्याचा अभ्यास करून आम्ही त्यावर योग्य तो निर्णय घेणार आहोत. अलकत हुसैनी यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आहे. या तक्रारींवर आतापर्यंत काय कारवाई झाली आहे, काय सांगा? त्यांच्या तक्रारीवर चौकशी अहवाल आलेला आहे आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 11 अन्वये सभासदत्व ठरवण्यासंबंधीची सुनावणी ही सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सुरगाणा या कार्यालयामध्ये सुरू आहे. सध्या चौकशी कोणत्या टप्प्यावर आहे आता सध्या? सुरुवातीला 2 सुनावण्या झालेल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या सुनावणीला कोणीच हजर नव्हते आणि दुसऱ्या सुनावणीला काही सभासद हजर आहेत. आता आपण तिसरी सुनावणी ही 21 जुलै 2026 रोजी ठेवलेली आहे. दोषी आढळल्यास संबंधित पदाधिकाऱ्यांवर कोणती कायदेशीर कारवाई होऊ शकते? जर ते सभासदत्व त्यांचं सिद्ध करू शकले नाही तर सभासदत्व रद्द होऊ शकते. तक्रारदारांना न्याय मिळवण्यासाठी आपले कार्यालय कोणते पावलं उचलणार आहे? कलम 11 अन्वये आपण त्यासाठीच सुनावणी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सुरगाणा या कार्यालयात सुरू आहे. या प्रकरणाचा निकाल साधारण किती दिवसात लागेल, याबाबत काय कालमर्यादा काय असू शकते? या बाबतीत आपण जेही सभासदांना सुनावणीसाठी नोटीसद्वारे बोलवलं आहे त्या सर्व सभासदांचे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी जे कागदपत्र सादर केले आहेत त्यानंतरच तो निकाल देता येईल. या गोष्टीसाठी आपल्याला नैसर्गिक न्यायतत्वाचे पालन करून सर्वांना योग्य ती संधी देणे गरजेचे आहे. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव,
दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.